मी तेल्हारावरून आलेली आहे आणि मला ॲसिडिटीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होता. ॲसिडिटी खूपच वर्षापासून आहे मला, म्हणजे जवळजवळ 8-10 वर्षापासून, पण एवढ्यात खूप जास्त त्रास झाला होता. तर त्या ॲसिडिटीमध्ये मला असं होतं की कोणाच्या समोर अशी मी बसूही नव्हती शकत. एकसारखं ढेकारायची 15-15 मिनिट, थांबायचेच नाही ते, लाज वाटायची त्याची, शेवटी बसत नव्हती मग मी. तर इथे आल्यानंतर ते फलाहार वगैरे सॅलॅड घेतलं आणि लगेच दुसऱ्या दिवसपासून त्यांना म्हटलं मी, मला अजिबात एकही ढेकर येत नाही, आता काहीच नाही, आणि असं हलकं हलकं वाटते. विसावा भक्त निवासच्या पहिल्या दिवशी जेव्हा आली मी, तेव्हा त्या पिशव्या यांच्याजवळ दिल्या. म्हटलं मला धरून चढावं लागते आणि माझे सर्व आकडलेले आहेत हातपाय. आणि मी इथं आल्यावर एक खुर्चीच पाहत होती की खुर्ची आहे की नाही. आल्याबरोबर सर्वात मागं खुर्चीवर बसून राहिली. आणि दुसऱ्या दिवसपासून पहिल्या सत्रात मी खालीच बसते आता, कारण मोकळे वाटतात हातपाय, एकदम फ्री झाल्यासारखं वाटते. ढेकरही थांबले माझे, हातपाय एकदम असे मोकळे झाल्यासारखे वाटतात आणि कमर तर अजिबातच दुखत नाही. आमच्या घरी दत्तगुरू उपासना असते, तर मी 1 तासही बसत नाही कधी खाली. नाही, मी सोफ्यावर बसते, बाकीचे तुम्ही खाली बसा. नाही, मला बसवलं जात, त्रास होते. तर इथे येऊन माझी सहनशीलताही वाढली असं वाटते, कारण मी मेंटली फ्रेश झाली इथे येऊन. शारीरिक बरोबरच. आणि हातपाय असे एकदम फ्री झाल्यासारखे वाटतात, असं आकडल्यासारखं वाटत नाही. आणि कमरेचा अजिबात त्रास थांबला माझा. किती वेळ खाली बसली तरी मला असं वाटत नाही की कमरेचा आता त्रास आहे म्हणून. आणि आता तपसेवा सुमिरन, ही जे आपला आहे सिम्बॉल आपल्या ह्या शिबिराचा, तर तपसेवा सुमिरन म्हणजे काय, तर आपल्या जया काळे मॅडम म्हणजे बस त्या मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तपसेवा सुमिरन. तप, सेवा आणि सुमिरन हे काय आहे, या मॅडमला बघा, या मॅडमचं एकदा शिबिर करा, इथे थांबा 5 दिवस आणि याचा अर्थ आपल्याला समजून जाईल.